नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. काही दिवसांपूर्वी श्री मारुती चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या निसर्ग वाचन या सुंदरशा पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक सुंदरसा लेख आपण ऐकणार आहात. लेखाचं नाव आहे जंगलाचा हद्दपार राजा सिंह. राजस्थान आणि मध्य प्रदेश धरून भारतात प्राचीन काळी सर्वत्र सिंह आढळून येत असत. आता सौराष्ट्रातील फक्त गीरच्या जंगलामध्ये सिंहाची वस्ती आहे. इतर भागातील सिंह गेले कुठे? तर भारतात स्थलांतर करून आलेल्या वाघांनी त्यांना ठार मारलं किंवा त्यांना गीरच्या जंगलामध्ये आश्रय घेण्यास भाग पाडलं. हे वन एखाद्या बेटाप्रमाणे वाघ असलेल्या अरण्यापासून शेकडो मैलाच्या अंतरावर आहे. वाघ आपल्या क्षेत्रामध्ये इतर भक्षक प्राण्यांना राहू देत नाही, कारण त्याला अन्नाचे वाटेकरी नको असतात. आणि म्हणूनच सिंह आणि वाघ एकाच जंगलामध्ये राहू शकत नाहीत. वाघ सिंहाचा पाठलाग करून त्याला जंगलाबाहेर हाकलून देतो किंवा ठार करतो. चीन आणि ब्रह्मदेश इकडनं वाघाने भारतात प्रवेश केला, तो बंगालमधून. म्हणून बंगालमधील वाघ आजही बंगाली वाघ म्हणून ओळखला जातो. वाघ हा जात्यात सिंहापेक्षा लबाड आणि शक्तिमान आहे. वाघाने स्थलांतर करीत ज्या ज्या अरण्यात प्रवेश केला तिथून त्याने सिंहाला हुसकावून दिलं आणि त्या क्षेत्रात तो कायमचा स्थिर झाला. वाघाला श्रीलंकेत मात्र प्रवेश करता आला नाही, कारण त्या काळात श्रीलंका भारताशी जोडलेली नव्हती. प्राचीन काळात वाघ भारतामध्ये आढळून येत नसावा, कारण वैदिक वाङ्मयात वाघाचा उल्लेख आढळून येत नाही. उल्लेख आला आहे तो द्विपिंग म्हणजे बिबट्या वाघाचा. मार्को पोलो याने जेव्हा भारताला भेट दिली तेव्हा त्याने सिंहाच्या शिकारीचे वर्णन केले आहे, पण त्याच्या प्रवास वर्णनात वाघाचा उल्लेख कुठेही दिसत नाही. वाघाचा उल्लेख वैदिक काळानंतर येतो. त्याचा निर्देश रामायण आणि महाभारत या काव्यांमधून येतो. पाणिनीने सिंह म्हणजे पंचास्य या शब्दाची व्युत्पत्ती पुढील प्रमाणे सांगितली आहे. याचा जबडा नेहमी उघडा असतो. या अर्थाने सिंहाला पंचास्य असे म्हटले जाते. पंचास्य या शब्दाची व्युत्पत्ती त्याला लागली, परंतु वाघ म्हणजे व्याघ्र या शब्दाची व्युत्पत्ती मात्र त्याला काही केल्या लागेना. म्हणून तो शिष्यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष वाघाचा माग घेण्याकरिता अरण्यात गेला. वाघ दिसताच सूक्ष्म दृष्टीने पाणिनी त्याच्याकडे पाहू लागला. वाघ भुकेला असावा म्हणून तो पाणिनीच्या रोखाने चालत येऊ लागला. पाणिनीच्या लक्षात त्याची हालचाल भरली आणि त्याने आपल्या शिष्यांना व्याजिघ्रती इति व्याघ्रः अशी व्याघ्र या शब्दाची व्युत्पत्ती लिहून घ्यायला सांगितली आणि इतक्यात वाघाने त्याच्यावर झडप घातली, अशी एक आख्यायिका आहे. अमरकोशामध्ये वाघासाठी शार्दूल, द्विपिन आणि व्याघ्र या शब्दांचा उल्लेख केला आहे. अमरसिंहाने हे शब्द समानार्थी वापरले आहेत, परंतु हंसदेव जैन मुनींच्या नृत्य पक्षीशास्त्र या ग्रंथाप्रमाणे द्विपिन म्हणजे बिबट्या वाघ. वाघासाठी त्याने शार्दूल आणि व्याघ्र या शब्दांचा उपयोग केला आहे. काव्यात आणि नाटकात वन्य प्राणी आणि पक्षी यांची मार्मिक लक्षणे देत कवी कालिदास त्यांची वर्णने करतो. अशा कवींच्या साहित्यात वाघाचा उल्लेख फक्त 3 वेळा आला आहे आणि सिंहाचा निर्देश 61 वेळा आला आहे. यावरून असे म्हणता येईल की त्याच्या काळापर्यंत वाघांचे आक्रमण पूर्ण भारतावर झाले नसावे. सिंहाचा आकार वाघापेक्षा लहान असतो. सिंहाला आयाळ असते, शेपटीला गोंडा असतो, रंग बदामी किंवा मळकट असतो. छाव्याच्या अंगांवर काळे ठिपके किंवा पट्टे असतात. ते पुढे हळूहळू नाहीसे होतात. आपल्या देशामध्ये सध्या जे सिंह आढळतात ते आशियाई सिंह आहेत. काही मोजके सिंह सौराष्ट्र, काठेवाडात आणि गीरच्या जंगलामध्ये शिल्लक राहिले आहेत. जुनागड जिल्ह्यातील गीर जंगलाचे क्षेत्रफळ 1280 चौरस किलोमीटर आहे. टेकड्या डोंगरांनी व्यापलेल्या या जंगलामध्ये मुख्यतः साग, पळस, जांभूळ, बोर ही झाडे तशीच बांबूची बेटे आढळून येतात. या जंगलाच्या खालच्या स्तरात काटेरी झुडपे आहेत. अशा या निवासस्थानात सिंह कळपाने राहतात. एका सिंहाबरोबर 2-3 सिंहिणी असतात. सिंह रात्रभर गर्जना करतो. विशेषतः सायंकाळी आणि दिवस उगवण्यापूर्वी अधिक गर्जना ऐकू येतात. हरिण तसेच गाय, बैल आणि म्हैस यांची तो शिकार करतो. दरवेळेस सिंहिणीला 2 ते 3 छावे होतात. आता गीर अभयारण्यात 300च्या आसपास सिंहाची संख्या असावी. सावजाची शिकार करण्याची पद्धत वाघ आणि सिंह यांची वेगळी आहे. त्यांच्या शिकार करण्याच्या पद्धतीत फार मोठा फरक आहे.
सिंह आपल्या पंजाने सावजाला मारतो, परंतु वाघ आपल्या पंजाचा उपयोग सावजाला धरण्यासाठी करतो. सिंह कळपाने राहतात तर वाघ एकट्याने राहतो. सिंह कळपाने शिकार करतात तर वाघ एकटा शिकार करतो. सिंह कमी बलवान असला तरी स्वभावाने धीट आहे, वाघासारखा लबाड नाही. वाघीण आणि छावे बरोबर असलेला वाघ स्वतः सावजाची शिकार करून भक्ष्यावर प्रथम ताव मारील आणि नंतर कुटुंबातील इतरांना खाण्याची संधी देईल. पण सिंहाच्या कळपात शिकार करण्यात सिंहीण पुढाकार घेते. शिकार झाली की सिंह भक्ष्याचा ताबा घेतो आणि त्यावर ताव मारतो. म्हणून सिंहाचा वाटा असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. सिंह तृप्त होईपर्यंत इतरांना मात्र वाट पाहत बसावी लागते. मित्रहो, पाहिलंत ना वाघाने सिंहाला हद्दपार कसं केलं ते? आणि सरांनी किती सुंदरशा शब्दामध्ये हे वर्णन, आपलं निरीक्षण नोंदवून ठेवलं आहे. मला ना लहानपणापासून प्रश्न पडायचा की जंगलाचा राजा नेमकं कोण, वाघ की सिंह? पण जेव्हा हा लेख वाचनात आला त्यावेळेस मात्र माझ्या प्रश्नांना उत्तरं मिळाली. तुमच्याही प्रश्नांना उत्तरं मिळाली असतील, आशा आहे. आज आपण सिंहाची कैफियत ऐकली. आता आपण जेव्हा पुढच्या वेळेस भेटू ना, तेव्हा आपण वाघाचं मनोगतही ऐकू. आता मी थांबते. धन्यवाद.